रेशीम शेतीला प्रशासनाचे सर्वोतपरी सहकार्य. नांदेडला रेशीम हब बनवण्याची उद्दिष्टे असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन. सविस्तर बातमी अशी की जिल्ह्यातील रेशीम शेतीला मोठी चालना देण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी सहकार्य करणार असून येत्या काळात नांदेड जिल्ह्याला रेशीम हब म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्टे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित रेशीम शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, नायब तहसीलदार सुनंदा कराळे, कपिल सोनटक्के, RCTचे आशिष राऊत, BRLFचे दिनेश खडसे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी केंद्रे, मनीषा टुले, सहाय्यक कृषी अधिकारी मनोहर वडवळे, सहाय्यक कृषी अधिकारी अमोल आजने, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी रत्नाकर ढगे तसेच जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेडला रेशीम हब बनवण्यासाठी विजन जे आहे ते आपण बघितलं की आजची कार्यशाळा त्याची सुरुवात आहे. एक तर फार मोठ्या संख्येने लोक आलेत आणि नवीन नोंदणी पण खूप आहेत. जवळजवळ 500 आणि 600 म्हणजे सिल्क समग्र आणि पोकरा म्हणून 1000च्या नोंदणी आता झाली आहे. आणि याच्यामध्ये जो रिझल्ट आहे याचा बघून याला फार एक्सपोनेन्शियल पद्धतीने लोक बघतात. जेव्हा एखादं सक्सेसफुल होतो आणि गावातले 10 लोक बघतात तर तो एक्सटेन्शन आपण यांच्याकडे बघू शकतो की ते सक्सेसफुल मॉडेल लोक रिप्लिकेट करू शकतील. दुसरी गोष्ट आता जे मार्केट नव्हतं आपल्याकडं ते मार्केट नावाने आपल्याकडं खूप डेव्हलप झालेलं आहे. लोकांना फार कमी अंतरावर हे मिळतंय. तिसरी गोष्ट आपण रेशीमचे डेमो प्लॉट तयार करणं हा एक आमचा पुढच्या काळामध्ये उद्योग आहे, मानस आहे. आणि जे चॉकी आहे ज्याला आपण रेअर करतो त्या अळीला आणि चॉकीमध्ये रूपांतर करून ते विकतो, असे चॉकी सेंटर जास्तीत जास्त वाढवणे, नर्सरीज वाढवणे. नर्सरीमध्ये कोणी करत असेल तर त्याला इतर जे बँक लोन आहे किंवा कशाने इतर योजनांनी कसं सपोर्ट करायचा, तर असा मल्टी हे प्रॉंग अप्रोच आहे. आणि जेव्हा आम्ही मुक्काम करतो, गाव भेटी देतो, तर रेशीम शेतकऱ्याकडे मुक्काम करण्याचा माझा मानस आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही प्लॅन करू जेणेकरून मेसेज देईल, त्याला एक मेसेज जाईल की रेशीम शेतीला जी प्रतिष्ठा आहे आणि जो भविष्यात स्कोप आहे हा थोडासा अधोरेखित होईल आणि लोक त्याकडे वळतील.